नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 1 टॉपिक फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन, सब टॉपिक आहे मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.4 या गोष्टी यामध्ये आपण पाहिलं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेथड ऑफ फॅक्टरायझेशन मेथड फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत फॉर्म्युला मेथड. ओके, formula for solving the quadratic equation. Okay, ax square plus bx plus c, this is the polynomial. Then dividing by polynomial by a is not equal to 0, therefore a square x square plus b upon a x plus c divided by a. Okay, let us write the polynomial in x square plus b upon ax plus c upon a in the form of difference of two square numbers. Now we can obtain the roots or solution of the equation. Okay, x square plus b upon ax plus c upon a equal to 0, which is the equivalent to the ax square plus bx plus c equal to 0. Okay, then ax square plus bx plus c equal to 0, equation number 1. Then dividing by a on both sides, म्हणजे याला a ने डिवाइड करा, याला डिवाइड a ने करा, याला डिवाइड a ने करा, काय बा इथला a कॅन्सल, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन एक्स प्लस सी अपॉन ए इक्वल टू 0. ओके, देन आता ही जी इक्वेशन आहे ते आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं. तर काय करायचं पाहिजे, ह्याचा जो कोएफिशियंट आहे थर्ड टर्म आपला काढायचा तर 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर करायचा, म्हणजे ज्याचा एक्सचा कोएफिशियंट काय बा बी अपॉन ए आहे मल्टिप्लाय बाय 1/2 करा आणि याचा स्क्वेअर करा आणि तो प्लस आणि मायनस करा, म्हणजे ही जी टर्म आहे ती काय होईल, कंप्लीट स्क्वेअर होईल. ओके, आता या ठिकाणी एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ही जी आहे ती ही टर्म आहे, याचा स्क्वेअर जो आहे ते कशाचा स्क्वेअर आहे, हा एक्सपान्शन आहे, तर एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बी डिवाइड बाय ट्वाइस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन, म्हणजे बी स्क्वेअर डिवाइड बाय 4a प्लस सी स्क्वेअर. ओके, आता ही टर्म आहे ते ट्रान्सफर करा तिकडे. देअरफॉर एक्स प्लस बी अपॉन ट्वाइस ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ह्याचा हे जे आहे ते याचा जो डिनोमिनेटर तर सेम करा, इथं काय येणार आहे 4a स्क्वेअर येईल, 4a स्क्वेअर. इथे या ठिकाणी a ने मल्टिप्लाय करा, इथं 4a जर आपण एलसीएम काढला तर इथं a ने मल्टिप्लाय करावे लागेल. ओके, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन a स्क्वेअर. देअरफॉर हे ट्रान्सफर करा या साईडला, काय येईल पहा एक्स प्लस बी अपॉन ट्वाइस ए ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा जो पार्ट आहे तो काय करा राईट साईडला ट्रान्सफर करा, प्लस आहे मायनस आहे तो प्लस होईल, बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 4a स्क्वेअर. ओके, आता याचं स्क्वेअर रूट घ्या, टेक ए स्क्वेअर रूट ऑफ ऑन बोथ साईड. एक ह्याचा हा जे स्क्वेअर रूट आहे ते निघून जाईल, याचं या ठिकाणी याची स्क्वेअर रूट 2 असेल, प्लस और मायनस, म्हणजेच एक्स प्लस बी अपॉन ट्वाइस ए प्लस इक्वल टू प्लस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, डिवाइड बाय 4a, याचा स्क्वेअर रूट निघेल ट्वाइस ए, म्हणजेच काय येईल पहा एक्स प्लस अपॉन बी इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 4a स्क्वेअर, और एक्स प्लस बी डिवाइड बाय ट्वाइस ए इक्वल टू एकदा प्लस घ्या एकदा मायनस व्हायला का मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. देअरफॉर एक मायनस या ठिकाणी काय येईल पहा एक्स इक्वल टू मायनस बी, हा जो आहे तो या बाजूला ट्रान्सफर करा, म्हणजे मायनस बी अपॉन ट्वाइस ए प्लस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, और एक्स इक्वल टू हा जो आहे तो बी अपॉन ट्वाइस ए ट्रान्सफर करा राईट साईडला, मायनस बी अपॉन ट्वाइस ए मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4 अपॉन 4a स्क्वेअर येईल. आता याचा स्क्वेअर रूट निघेल या ठिकाणी पहा मायनस बी अपॉन ट्वाइस ए प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac, याचं 4a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 2a, और एक्स इक्वल टू काय पहा मायनस बी अपॉन ट्वाइस ए मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac, याचं स्क्वेअर रूट येईल 2a येईल. ओके, या पद्धतीने म्हणून काय पहा एक्स इक्वल टू मायनस बी प्लस या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे, याचे ॲडिशन करा, काय पहा मायनस बी प्लस बी ब्रॅक स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए, और या ठिकाणी परत
डिनॉमिनेटर सेम आहे, यांचे काय होईल सबस्ट्रॅक्शन मायनस बी मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाईस ए. ओके, हे त्याचे काय येतील फॅक्टर्स येतील. दिस इज द फॅक्टर्स ऑफ द गिवन सायमल्टेनियस. या ठिकाणी आपला फॉर्म्युला मेथडने हे जे आहे ते त्याचे आपल्याला रूट्स मिळतील. इन शॉर्ट सोल्युशन रिटर्न एज एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाईस ए. and these values are the denoted by alpha and beta. alpha and beta ने आपल्याला डिनोट केलं. एकदा प्लस असेल ते अल्फा मायनस घ्यायचं असेल या ठिकाणी तर तो बीटा घ्यायचा. म्हणजे देअरफॉर अल्फा इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए आणि बीटा इक्वल टू मायनस बी मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए. इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, द व्हॅल्यूज ऑफ द a, b, c from equation ax square plus bx plus c equal to 0 are substituted in the minus b plus minus b square root b square minus 4ac divided by twice a and further simplify the obtain the roots of the equation. काय करायचं आपण या ठिकाणी आपला कंपॅरिझन करून a b c च्या व्हॅल्यू करा आणि या इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल, b ची व्हॅल्यू या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 18 असेल तर इथं कम्पेअर करून आपल्याला a ची व्हॅल्यू येईल. इथं a ची व्हॅल्यू ही जी असेल ती b ची व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आहे ती c ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण पुट करायचे आहे. ओके, या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल. अतिशय सोपा पार्ट आहे सोडवण्यासाठी. फॉर्म्युला माहीत असेल तर अतिशय सोपा आहे. सो x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac divided by twice a is formula used to solve the quadratic equation. Out of the two roots any one of can be represented by alpha and the other be b. एक अल्फा आणि म्हणजे प्लस, इथं जर प्लस असेल तर ते अल्फाने डिनोट करायचं, इथं मायनस असेल तर ते बीटाने डिनोट करायचं. दॅट इज द इन्स्टेड ऑफ फर्स्ट इक्वेशन वी कॅन राईट द अल्फा इक्वल टू मायनस बी minus square root b square minus 4ac upon twice a and beta equal to minus b plus b square root b square minus 4ac divided by twice a. ओके, या पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणजे नोट या ठिकाणी काय पहिल्यामध्ये इफ अल्फा इक्वल टू मायनस प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ए इज अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा असेल तर हा इथं प्लस येईल आणि दुसरा काय येणार आहे बीटा इक्वल अल्फा इक्वल टू मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए तर या ठिकाणी अल्फा इज लेस दॅन बीटा असेल. ओके, म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाईस आणि याला जे आहे ते याला बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे या ठिकाणी पहा बी स्क्वेअर मायनस 4ac याला काय म्हणतात डेल्टा, व्हॅल्यू ऑफ डेल्टा बी स्क्वेअर मायनस 4ac ही म्हणजेच डेल्टा व्हॅल्यू आहे. ओके, पुढं आपल्याला सोडवताना महत्त्वाचं आहे. ओके, कंपॅरिझन करून आपल्या व्हॅल्यू काढून एक्झाम्पल सोडवता येतील. आता आपण पाहतो प्रॅक्टिस सेट 2.4. ओके, बघ कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म ऑफ अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. ओके, आपल्याला कंपेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यू काढायचे आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0. आता आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 से कंपेअर करायचं आहे. सोल्युशन कंपेअरिंग एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता या ठिकाणी कंपेअर करून a ची व्हॅल्यू काय येणार आहे कोएफिशियंट याचा येईल की ते काय नाही म्हणजे 1, a इक्वल टू 1, b ची व्हॅल्यू काय मायनस 7 आणि c ची व्हॅल्यू येईल ती कॉन्स्टंट 5. ओके, या पद्धतीने आपल्या व्हॅल्यू काढत येतो. पुढं फॉर्म्युला मेथडने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, थर्ड 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5 सोल्युशन. आता या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आपल्याला 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5. आता हे जे आहे ते आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. म्हणजे हे जे राईट साईडचं आहे ते
लेफ्ट साईडला ट्रान्सफर करा, म्हणजे प्लसचं मायनस मायनसचं प्लस होईल, म्हणजेच 2m² - 5m + 5 = 0. ओके. आता या ठिकाणी कंपेअरिंग 2m² - 5m + 5 = 0 विथ am² + bm + c = 0. आता ह्याचं जर क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट ते क्वाड्रॅटिक टर्मशी कंपेअर करा. मग a = 2, b = -5 आणि c = +5. म्हणजेच a = 2, b = -5 आणि c = 5. या ठिकाणी आपल्या व्हॅल्यूज काढता येतील. ओके. थर्ड, y² = 7y. Then write this equation in standard form. Solution: y² = 7y = y² - 7y + 0. आता जे आपण कॉन्स्टंट टर्म आहे ती काय घ्यायची, 0 घ्यायची. ओके. काय नसेल तर 0 घ्यायचे. मग कंपेअरिंग y² - 7y + 0 with ay² + by + c, म्हणजे a = 1, b = -7, c = 0. ओके. या पद्धतीने आपण या ठिकाणी ए बी सीच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येईल. मग a = 1, b = -7, c = 0. ओके. या पद्धतीने झालं. आता क्वेश्चन नंबर 2, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. आपल्याला परीक्षेमध्ये फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायचं, फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं. दुसऱ्या अन्य मेथडने सॉल्व केलं तर त्याला मार्क मिळणार नाहीत. ओके. हां, फर्स्ट x² + 6x + 5 = 0. देन आता बघा सोल्युशन, x² + 6x + 5 = 0. कंपेअरिंग x² + 6x + 5 = 0 with ax² + bx + c = 0. आता a ची व्हॅल्यू काय पाहिजे तर 1, b ची व्हॅल्यू 6, c ची व्हॅल्यू 5. म्हणजे ही जी आहे ती क्वाड्रॅटिक टर्म आहे. क्वाड्रॅटिक टर्मशी कंपेअर करा. लिनियर टर्मशी कंपेअर करा, म्हणजे तुम्हाला इथे 6 मिळेल. आणि कॉन्स्टंट टर्म कॉन्स्टंटशी कंपेअर करा, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू ए बी सीच्या व्हॅल्यू या ठिकाणी मिळतील. a = 1, b = 6, c = 5. ओके. therefore b² - 4ac, b² में 6, b² में 6 square minus 4 into a = 1, b = 5. therefore 6² means 36 minus 20, therefore 16. b² - 4ac = 16. आता b² square root b² - 4ac = 4. ओके. आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. आता वी नो द फॉर्म्युला, x = -b ± square root b² - 4ac. आपल्या या ठिकाणी b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली 4, b ची व्हॅल्यू आहे 6 आणि a ची व्हॅल्यू आहे 1. ओके. देन x = -b ± b² - 4ac = 4 डिवाइड बाय 2 इंटू a = 1, 2 इंटू 1. आता या ठिकाणी x = -6 ± 4. आता एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. x = -6 + 4 डिवाइड बाय 2, और x = मायनस, इथं पहिलंच युनिट यातला प्लस मायनस घ्यायचं आपल्याला. ओके. -6 - 4 डिवाइड बाय 2. ओके. x = -2 डिवाइड बाय 2, और -6 - 4 -10. 2 as 1, 1 minus 1. 2 as 5 minus 5. Therefore x = -1 or x = -5. Okay. Therefore the roots of the given quadratic equation are -1 and -5. Okay. Then example number 2. x² - 3x - 2 = 0. ओके. स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे. सोल्युशन, x² - 3x - 2 = 0. कंपेअरिंग x² - 3x - 2 = 0 with ax² + bx + c = 0. आता a = 1, this compare this, and b comparing with x, with the coefficient of x minus
3 and coefficient C comparing with minus 2. Okay, therefore A equal to 1, B equal to minus 3 and C equal to minus 2. Therefore B square minus 4AC equal to B square means minus 3 square minus 4 into 1 into C's value minus 2. Minus minus multiplication plus will square of minus is 9 plus 8 means square of 3 9 and 2 minus minus plus 4 into 2 8. Okay, B equal to 70. 9 plus 8 70. Therefore square root B square minus 4AC equal to 17. Okay, then x equal to minus b plus minus square root b square minus 4ac divided by twice. याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 17. b ची व्हॅल्यू आहे मायनस 3. ओके, a ची व्हॅल्यू आहे 1. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन and x equal to minus b minus इथं फॉर्म्युला मधलं मायनस मायनस 3 प्लस मायनस स्क्वेअर रूट 17 डिवाइडेड 2 इंटू x equal to 3 plus minus square root 17 divided by 2. Then x equal to 3 plus square root 17 divided by 2. X equal to 3 minus square root 17 divided by 2. एकदा plus गया एकदा minus गया. Therefore roots of the given quadratic equation are 3 plus square root 17 divided by 2 and 3 minus 17 divided by square root 17 divided by 2. ओके, या पद्धतीने आपले हे कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी करता येतील. एक्झाम्पल नंबर 4. 5m square minus 4m minus 2 equal to 0. Solution. 4m square minus 4m minus 2 equal to 0. Comparing with 5m square minus 4m minus 2 equal to 0 with am square plus bm plus c equal to 0. Okay, compare करा. Therefore a equal to 5, b equal to minus 4, c equal to minus 2. Okay, find the values of b square minus 4ac. Therefore b square minus 4ac, b equal to minus 4 bracket square, a equal to 5, c equal to minus 2. Square of minus 4 is 16, minus minus plus 4 into 5 20, 20 into 2 40. Therefore 16 plus 40 equal to 56. Therefore b square root b square minus 4ac equal to square root 56. आता हे स्पेल करा. 14 into 4 करा. Therefore square root b square minus 4ac equal to 14 into 4. It's a square root 4 चा square root will 2. Therefore 2 into square root 14. We know the formula x equal to minus b plus minus b square root b square minus 4ac divided by 2. We put the values of minus b square root b square minus 4ac the value काढलेली आणि a equal to 5. Okay, and b equal to minus 4. या a b c च्या व्हॅल्यू इथं पुट करा. मग काय होईल x equal to minus in bracket minus 4. इथं साइन माइनस है. b ची व्हॅल्यू minus 4 minus minus 4 plus minus 2 into square root 14 divided by 2 into 5. minus minus plus 4 plus minus 2 into square root 14. यातला 2 कॉमन निघेल. therefore 2 in bracket 2 plus square root 14 divided by 2. यातला 2 cancel होईल. then x equal to 2 plus minus square root 15 divided by 5. therefore x equal to 2 plus square root 14 divided by 5 or x equal to 2 minus square root 14 divided by 5. Therefore the roots of the given quadratic equation are 2 plus square root 14 divided by 5 and 2 minus square root 14 divided by 5. Okay, या पद्धतीने एग्जाम्पल सॉल्व करते हैं. एग्जाम्पल नंबर 5. y square plus 1 by 3y equal to 2. आता हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सोल्युशन y square plus 1 by 3y equal to, आता ह्या 3 ना आपल्याला मल्टिप्लाय करून घ्या दोन्ही बाजू. मल्टिप्लाइंग बाय 3 ऑन बोथ साइड. y square plus 1 by 3y minus 2 equal to 0. हा 2 आपण ट्रान्सफर करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, देन मल्टिप्लाइंग बाय 3 ऑन बोथ साइड. ओके, 3 ने मल्टिप्लाय करायचं 3 into 3 into 3 into 3. ओके,
into 3 into y square plus 3 into 1 by 3y minus 2 into 3 equal to 0. इथे 3 cancel होईल. 3 into y square 3y square plus y minus 6 equal to 0. Comparing 3y square plus y minus 6 equal to 0 with ay square plus by plus c equal to 0. Therefore a equal to 3, b equal to 1, c equal to minus 6. c equal to minus 6. Okay. b square minus 4ac equal to 1 square minus 4 into 3 into minus 6. Square of 1 1 इथं मायनस मायनस प्लस 1272 म्हणजेच b square minus 4ac equal to 73. Therefore take a square root on both sides. Square root b square minus 4ac equal to 73. आपल्या b square minus 4ac ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपल्याला a b c च्या व्हॅल्यूज माहित. We know the formula x equal to minus b plus minus square root b square minus 4ac divided by twice a. Okay. And put the value of b and square root b square minus 4ac and a. b equal to 1 and b square minus 4ac equal to square root 17 and a equal to 3. Then x equal to plus minus square root 73. या ठिकाणी minus 1 plus minus square root 73 divided by 2 into 3. Therefore x equal to minus plus minus square root 73. x equal to minus 1 plus square root 73 divided by 6, or x equal to minus 1 minus square root 73. Okay. Therefore the roots of the given quadratic equations are minus 1 plus square root 73 minus 1 minus square root 73. Okay, या पद्धतीने आपल्याच्या व्हॅल्यूज येतील. Then example number 6. 5x square plus 13x plus 8 equal to 0. Solution: 5x square plus 13x plus 8 equal to 0. Comparing 5x square plus 13x plus 8 equal to 0 with ax square plus bx plus c equal to 0. आता compare करा. a equal to 5, b equal to 13, c equal to 8. Okay. Therefore a equal to 5, b equal to 13, c equal to 8. Therefore b square minus 4ac equal to b 13 square minus 4 into 5 into 8. Therefore 169 minus याचं मल्टिप्लिकेशन करा की तेव्हा 425 गुणुले 8 8 दुने 16 160 म्हणजे 169 minus 160 equal to 9. Therefore b square minus 4ac equal to 3. Okay. We know the formula x equal to minus b plus minus b square minus 4ac divided by twice a. Put the value of b square root b square minus 4ac. X equal to minus 13 plus minus 3 divided by 2 into 5. Therefore x equal to minus 13 plus minus divided by 10. आता एकदा प्लस एकदा मायनस घ्या. x equal to minus 13 plus 3 divided by 10, or x equal to minus 13 plus 3 divided by 10. Therefore x equal to minus 10 divided by 10, or x equal to minus 16 divided by 10. 10 1 il. X equal to minus 1, or x equal to minus 8 by 5. 2 16 2 5 10. Okay, minus 8 by 5. Therefore the roots of the given quadratic equations are minus 1 and minus 8 by 5. Okay. Question number 3. Activity: with the help of the flow chart given below, solve the equation x square plus 2 into square root 3x plus 3 equal to 0 using formula. Compare this equation: x square plus 2 into square root 3x plus 3 equal to 0 and ax square plus bx plus c equal to 0. Find the values of a, b, c. Find the value of b square minus 4ac. Write the formula to solve quadratic equations. Substitute the value of a, b, c and find the root. Okay, solutions. Comparing x square plus 2 into square root 3x plus 3 equal to 0 with ax square plus
b x plus c equal to 0, then a equal to 1, b equal to 2 into square root 3 and c equal to 3. Okay, therefore a equal to 1, b equal to 2 into square root 3 and c equal to 3. Okay, find the value of b square minus 4ac. Therefore b square minus 4ac equal to b equal to 2 into square root 3 bracket square minus 4 into h value 1, b c equal to 3. Therefore 2 into square up to 4 into 3 12 minus 4 into 2 12 equal to 0. याचा जो स्क्वेअर आहे तो काय येईल पहा, 2 into 4 into 3 येईल. ओके, याचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर 3 येईल, 2 चा स्क्वेअर 4, याची मल्टिप्लिकेशन येईल 12. ओके, याचं मल्टिप्लिकेशन येईल 12, 12 minus 12 0. देअरफॉर b square minus 4ac equal to 0. Therefore x equal to b minus b plus minus square root b square minus 4ac divided by twice a. Okay, put the values of a, b, c and square root b square minus 4ac. Therefore minus 2 into square root 3 plus minus 0 divided by 2. Therefore minus 2 into square root 3 divided by 2. इथे 2 2 cancel होईल, काय येईल पहा, x equal to minus square root 3. Here the value of the b square minus 4ac equal to 0. Therefore roots are real and equal. Therefore the roots of the given quadratic equation are minus square root 3 and square root 3. इथं जर b square minus 4ac व्हॅल्यू जर 0 असेल तर ते रूट जे असतात ते सेम असतात आणि ते काय असतात, रिअल आणि इक्वल. ओके, म्हणून रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन स्क्वेअर रूट 3 अँड स्क्वेअर रूट 3. ओके, या पद्धतीने आपला फॉर्म्युला मेथडने एक्झाम्पल सोडवण्याचं आपण पाहिलं आहे. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, धन्यवाद.